धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यामध्ये पिंपळनेर पोलिसांनी गुटखा तस्करांवर मोठी कारवाई केली। गुटख्याची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येणारा टाटा कंपनीचा ट्रक पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण 11,80,000 रुपयांचा गुटखा आणि वाहने जप्त केलेत। गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणी यांनी एक कार कुडाशी गावामधून पिंपळनेर गावाकडे प्रतिबंधक सुगंधित तंबाखू आणि गुटखा भरून नेत असल्याची माहिती मिळवली। माहितीच्या आधारे पोलिसांनी कुडशी रोड जवळ मराठा दरबार हॉटेल जवळ एका कारची झडती घेतली असताना त्यामध्ये बंदी असलेला सुगंधित गुटखा, तंबाखू, पान मसाला याची पोती आढळून आली। सदर वाहन पोलीस ठाण्यामध्ये नेऊन 2 न्यायाधीशांसमोर पंचनामा देखील केला गेला। माहिती मिळाली की कुडाशीकडून पिंपळनेरकडे एक मालट्रक, त्याचा क्रमांक आहे MH14BJ 0328, यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू याची वाहतूक होत आहे। त्या अनुषंगाने आम्ही लागलीच रात्रीसाठी असलेले पोलीस हवालदार पिंगळे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांना याबाबत अवगत केले। त्यांनी सदरचे वाहन मराठा दरबार हॉटेलजवळ थांबवले। त्यांनी ड्रायव्हरला विचारले असता की सदर गाडीमध्ये काय माल आहे। त्यांनी सांगितले की पेपर बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो माल घेऊन जात आहोत, परंतु सदर वेळेस गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये 1,80,778 रुपयाचा विमल केसरयुक्त पान मसाला व 10 लाख रुपयाची किमतीची गाडी असे एकूण 11,80,000 रुपयाचा मुद्देमाल आज जप्त करण्यात आलेला आहे। पुढील तपास PSI माळी करीत आहे।